अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार श्रोते हो, माझ्या आवाजातून श्री स्वामी समर्थ महाराजांचा अतिशय प्रेमळ आणि सर्वात शक्तिशाली संदेश. ओम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे प्रेमळ आणि जीवन उपयोगी संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्की दाबा. याने आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळतील. आणि स्वामी भक्तांनो, आज हा स्वामी संदेश जो भक्त मन लावून 14 मिनिटं ऐकेल, त्याच्या मनातील मोठी इच्छा लवकरच पूर्ण होईल आणि त्याच्या घरामध्ये आनंदाची बातमी येईल. त्यामुळे सर्व परिवार खुश होईल आणि सुखी होईल. त्यामुळे या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका. आणि स्वामी तुमच्यावर खुश झाले आहेत आणि तुम्हाला संदेश देण्यासाठी आले आहेत. त्यामुळे लक्षपूर्वक नक्की ऐका. स्वामी भक्तांनो, स्वामी सोबत असताना गरज नाही लागत कुणाची, भीती नाही वाटत कशाचीही. स्वामी सोबत असताना मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो. स्वामी सोबत असताना कशाला कोणाची वाट बघता, का उगाच कसली काळजी करावी. स्वामी सोबत असताना सामोरं जातो मी हसत हसत संकटांनाही, घाबरत नाही मी उद्याच्या भविष्यालाही. हे स्वामी असेच नेहमी माझ्या सोबत राहील आणि माझ्या सर्व श्रोत्यांच्या मनातील सर्व संकट दूर करतील. हा मनात एक विश्वास आणि प्रार्थना करतो. जेव्हा चमत्कार अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा होऊ शकतो, मनात विश्वास ठेवा. अंत ब्रह्मांडाचं स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे. आणि या स्वामी शक्तीचा जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्की टाईप करा. आणि व्हिडिओ देखील लाईक करा. तुमच्या सर्वांची इच्छा आकांक्षा, ज्या तुमच्या मनातल्या तुमच्या इच्छा असतील त्या सर्व पूर्ण हो अशी स्वामीचरणी मी प्रार्थना करतो. आणि म्हणून मित्रांनो, याच प्रकारे तुम्ही जेवढा विश्वास ठेवला तेवढा जास्त तुम्हाला अनुभव घेता येईल. म्हणून लक्षात ठेवा, स्वामी नामावर कायम विश्वास ठेवा. आणि स्वामी म्हणतात, मनापासून हाक मारली की मी येईन. असं स्वामी महाराजांचा कायम संदेश तुम्हाला हे माझ्या मार्गावर पाऊल ठेवून बघ, तुझे मार्ग खुले केले नाही तरी सांग. माझ्याशी खर्च करून तू बघ, कुठे जायचे भंडार उघड. नाहीतर सांग माझ्यासाठी कुठं वाचून तरी बघ. तुझ्यावर कृपेश पडला नाहीतर सांग, मी जेवढा विश्वास ठेवल तेवढं तुझ्यावर लक्ष आहे. ठेवले नाही तर सांग, गोष्ट लोकांना सांगून तर बघ, तुला मौल वाटन. नाहीतर तुझं चिंतन कर, ज्ञानाची पेटी उघड. आणि तुझ्या जीवनावर विश्वास ठेवून तू जीवन जगत चल. शेवटी कर्म चांगलं कर, कर्माचं फळ तुला योग्यच मिळणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, जीवन जगत असताना आनंदी जीवन जगलं पाहिजे. आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये आणि कोणाला त्रास न दिल्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही असं नाही. कितीतरी माणसं तुम्हाला त्रास देतील, फक्त संयमानं तो त्रास सहन करून त्या वेळेला मारलं पाहिजे. आणि वेळेला भागून वेळ घालवून नक्कीच तुम्हाला पुढल्या भविष्यात यश मिळणार आहे. हा संदेश तुम्ही उघडून बघत असाल तर नक्कीच तुम्ही भाग्यवान आहात. तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत बघा. तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर स्वामी समर्थ महाराजांची अशीच कृपादृष्टी अखंड राहील. आणि तुमची सर्व कामं आणि दुःख यातना या वाऱ्यासारख्या दूर होऊन तुमच्या जीवनात एक सकारात्मक विचारांचे दिवस नक्कीच उजळणार आहे. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत बघा. आणि असेच स्वामी समर्थ महाराजांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून येणारे असेच नोटिफिकेशन आपल्याला सर्वात अगोदर भेटतील. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी महाराज म्हणतात, तुमचा अक्षर कितीही सुरेख असो, पण तुम्ही लिहिताना एखादी खडाखोड झाली असेल तर वाचणाऱ्याचे लक्ष बरोबर तिथेच जातं. आपल्या आयुष्यातही असंच असतं.
तुम्ही केलेल्या अनेक चांगल्या गोष्टींपेक्षा तुमच्या हातून चुकून घडलेल्या एखाद्या वाईट गोष्टीची चर्चा समाजात होत राहत असते. म्हणून व्यवस्थित राहा, माणुसकीचा धर्म पाळा आणि जीवनात आनंदी समाधानी राहण्याचा प्रयत्न करा. परिस्थिती नावाची शाळा माणसाला आयुष्यात योग्य शिक्षण देते. या जगात इतका श्रीमंत कोणी नाही जो स्वतःचे बालपण किंवा तरुणपण विकत घेऊ शकतो, पण ते मित्र या दोन्ही गोष्टी तुम्हाला देऊ शकतात आणि तेही विनामूल्य. म्हणून मन दुःखी असेल तर जगही दुःखी वाटतं, मन आनंदी असेल तर जगही आनंदी वाटतं. मनावर सारं अवलंबून आहे, तेव्हा मनाला जपा. एक लक्षात असू द्या, माणसाचा स्वभाव बदलता येत नाही, स्वभावाला औषध नाही. खरं आहे त्याचा मोठ्या मनाने स्वीकार करावा. ते बदलण्याचा प्रयत्न आपण करू नये. प्रत्येक जण आपल्या समजून घेईलच हे आवश्यक नाही, कारण तराजू वजन सांगू शकतो पण दर्जा नाही. श्री स्वामी समर्थ. प्रवास जरी रोजचा असला तरी अनुभव मात्र रोज वेगवेगळा असतो. कोणतीही गोष्टीची किंमत फक्त दोनच वेळी कळते, जेव्हा ती मिळत नाही आणि जेव्हा ती हरवते. तसेच नात्याचे पण आहे. जोपर्यंत आपल्या जवळ आहे तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही, परंतु जेव्हा ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जाते त्या दरम्यानच्या काळात त्याची खरी किंमत कळते. स्वच्छ मन म्हणजे निर्मळ जळाची शुद्धता. मनात कोणत्याही प्रकारचा कलुष, अडथळा किंवा नकारात्मक भावना नसणे. जसे स्वच्छ पाणी प्रत्येकाला प्यायला आवडते, तसं स्वच्छ मन असलेल्या व्यक्तीबरोबर प्रत्येकाला राहायला आवडते. मनाच्या या अवस्थेत व्यक्ती ताजीतवानी, ऊर्जावान आणि सकारात्मक राहते. स्वच्छ निर्मळ मनाने व्यक्ती आपल्या कार्यात एकाग्र राहू शकते. अशा मनाने घेतलेले निर्णय योग्य व समर्पक असतात. मनाची ही अवस्था ध्यान, योग, सुसंवाद आणि सकारात्मक विचारांमुळे साध्य होऊ शकते. स्वच्छ निर्मळ मनाच्या स्थितीत राहणारी व्यक्ती जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेते आणि इतरांनाही आनंदी ठेवते. मग मनात येणाऱ्या नकारात्मक विचार काय येतात आणि ते कसे घालवावे? मनात नकारात्मक विचार, ताण आणि चिंता. तणावग्रस्त आणि चिंताग्रस्त असताना मनात नकारात्मक विचार येण्याची शक्यता जास्त असते. आघात किंवा दुःखद अनुभव. भूतकाळातल्या दुःखद किंवा त्रासदायक घटनांचा परिणाम मनावर होऊन नकारात्मक विचार येऊ शकतात. आत्मविश्वासाचा अभाव. स्वतःच्या क्षमतांवर विश्वास नसल्यामुळे व्यक्तीला आपल्याबद्दल नकारात्मक विचार येतात. निराश होऊन एखादी गोष्ट अपेक्षानुसार घडली नाही तर निराशा येऊ शकते, ज्यामुळे नकारात्मक विचारांवर प्रभाव वाढतो. आसपासच्या वातावरणाचा प्रभाव. ज्या वातावरणात आपण राहतो तिथल्या लोकांचे वर्तन, बोलणे किंवा विचारांचा प्रभावही आपल्यावर होतो. शारीरिक स्वास्थ्य. नीट झोप न येणं, अयोग्य आहार किंवा शारीरिक आजार यामुळे आपल्या मनावर ताण येतो आणि नकारात्मक विचार सुरू होतात. समस्या सोडवण्याच्या पद्धतीत आपण समस्यांचा सामना कसा करावा हे न कळल्यामुळे मनात नकारात्मक विचार येऊ शकतात. आता या नकारात्मक विचारांना आपल्याला सकारात्मक विचारात कसं बदलायचं ते जाणून घेऊया. नकारात्मक विचारांना सकारात्मक विचार बदलण्यासाठी काही प्रभावी तंत्र वापरता येतात. त्या पद्धती आपण योग्य त्या कशा ठरू शकतात ते पाहूया. स्वतःला जागरूकता वाढवणं. आपल्या विचारांचा मागोवा घ्या आणि नेमकं नकारात्मक विचार कोणते आहेत हे ओळखा. विचारावर लक्ष केंद्रित करा आणि ते कसे बदलता येतील याचा विचार करा. सकारात्मक बदलांचा अभ्यास करा. ज्या गोष्टींमध्ये आनंद किंवा समाधान मिळतं त्या गोष्टीची नोंद ठेवा. दिवसभरात घडलेल्या चांगल्या घटनांचा विचार करून त्या लक्षात ठेवा. सकारात्मक पुनरावृत्ती. नकारात्मक विचारांना सकारात्मक शब्दात बदला. उदाहरणार्थ, मी हे करू शकत नाही ऐवजी मी हे करण्याचा प्रयत्न करेन असे म्हणा व असाच विचार करा.
अशा सकारात्मक वाक्य व विचारांची पुनरावृत्ती करा. ध्यान आणि मन शांती. नियमित ध्यान आणि योगासनं करून मन शांती साध्य करा. ताणतणाव कमी करण्याच्या श्वासोच्छवासाच्या तंत्राचा वापर करा. आभार आभार माना. आपल्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींसाठी आभार माना. आभार व्यक्त करण्याची सवय लावा. त्यामुळे आपले विचार सकारात्मक दिशेने बदलू शकतात. समस्या सोडवण्याचं तंत्र वापरा. समस्यांना तोंड देण्याचं तंत्र आत्मसात करा. एखाद्या समस्येचे निवारण करण्याच्या शक्यतांचा विचार करा आणि त्यावर काम करा. मदत, सल्ला कुणाचा तरी घ्या. आपले मित्र, परिवार, कुटुंब आणि तंत्रज्ञानाचा आधार घ्या. त्यांच्या सल्ल्याचा आणि मदतीचा उपयोग करा. शारीरिक स्वास्थ्याची काळजी. नियमित व्यायाम करा. त्यामुळे प्रत्येक शरीरातील सकारात्मक बदल होऊन मन शांती मिळते. निरोगी आहार आणि पुरेशी झोप यावर लक्ष द्या. या पद्धतींचा नियमित वापर केल्यास नकारात्मक विचारांपासून मुक्त होऊन सकारात्मक दृष्टिकोन साधता येतो. जीवनातील चढाई शिखरावर पोचवते, पण सौंदर्य त्या वाटेतल्या फुलांमध्ये दडलेलं असतं. थांबून पाहून जावं. स्वप्न पाहणाऱ्यांना अडथळे आव्हानांचे संकेत म्हणून दिसतात, निराशेचे नाही. स्वप्नांच्या पिछाने जाताना तुमच्या मनाची शक्ती वाढते. आनंद हा बाहेरून मिळवलेला नसून आपल्या आतून उमटणारा असतो. आत्मसंतुष्टी हाच खरा आनंद आहे. जीवनाच्या वाटेवर अडचणी आल्यास त्यांना तुमच्या कष्टाची साथ मिळेल. धैर्य आणि कठोर परिश्रमाने प्रत्येक अडचण तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल. संकटातूनच संधीचा जन्म होतो. आयुष्यातील प्रत्येक संकट एक नवीन शिकवण आहे, जी आपल्याला अधिक मजबूत बनवते. जीवनातील सर्वोत्कृष्ट शिक्षण हे अपयशातून मिळतं. अपयश हे यशाच्या प्रवासाचे स्थानक आहे, अंतिम गुंत नाही. आजचा दिवस हा नवीन सुरुवातीची संधी आहे. गेल्या कालच्या चिंता सोडून द्या आणि नवीन उमेदीनं पुढच्या पावलाकडे पहा. धैर्य ही सर्व कठीण परिस्थितीत स्थिर राहण्याची कला आहे. धैर्याने वाट पाहणाऱ्या अखेर यशाची साथ मिळतेच मिळते. प्रेम हे जगाचे सौंदर्य आहे. इतरांशी प्रेमानं वागणं ही आपल्या आत्म्याची सजीवता दर्शवते. आयुष्यात एक सुंदर कविता आहे, जिच्या प्रत्येक ओळीमध्ये एक नवीन अर्थ लपलेला आहे. आपल्या जीवनातल्या कवितेला सुंदर बनवा आणि आत्मविश्वास हा यशाचा मूलमंत्र आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा. तुमचं स्वप्न साकार झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षण हा एक अमूल्य रत्न आहे. तो जपून ठेवा आणि प्रत्येक क्षणांचा आनंद घ्या. समाधान हे जीवनाच्या सर्वात मोठ्या संपत्तीपैकी एक आहे. जे काही आपल्याकडे आहे त्याचे समाधान मानून चला. आयुष्यात प्रत्येक चढ उतार हे आपल्याला काहीतरी शिकवत असतात. त्यांच्याकडून शिका आणि जीवन वाढवत राहा. मित्रत्व ही जीवनाची सर्वोत्तम कला आहे. एक चांगला मित्र हजारो रुपयाच्या संपत्तीपेक्षा अधिक मौल्यवान असतो. सकारात्मक ही तुमच्या आत्म्याची भाषा आहे. ती बोलू द्या आणि तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षणाला अर्थपूर्ण बनवा. वेळ हा अमूल्य आहे. प्रत्येक क्षणाला मोल द्या. आज हे करू शकता ते उद्यासाठी ढळू शकता. म्हणून अपयश हे यशाच्या प्रवासाचे स्थानक आहे, त्याचा अंत नाही. प्रत्येक अपयशातून एक नवीन शिकवण घेऊन पुढे चला. आयुष्य एक मोठं संग्रहालय आहे, ज्यात प्रत्येकाच्या कहाण्या आहेत. तुमची कहाणी इतरांना प्रेरणा देणारी बनवा. आयुष्याची सर्वोत्तम गुरुकिल्ली म्हणजे अनुभव. तो तुमच्या अशी शिकवण देईल की तुम्ही कोणत्याही पुस्तकात सापडणार नाही. स्वतःच्या मनाचे शिल्पकार बना. तुमच्या विचारांनी एक सुंदर जग निर्माण करा, जिथे तुम्हाला राहायला आवडेल. जीवन हे एक कला आहे आणि प्रत्येक दिवस हा एक नवीन चित्रकलेवरचा पाठ आहे. तुमच्या रंगाने ते सुंदर बनवा. शांतता ही आत्म्याची भाषा आहे. शांततेत आपलं मन शोधा आणि तुमच्या आत्म्याची आवाज ऐका. आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा म्हणजे स्वतःला समजून घेणे. जेव्हा तुम्ही स्वतःला समजून घेता
जगाची संवाद साधणं सोपं होऊन जातं. आशा ही तेजस्वी प्रकाशाची किरण आहे, जी अंधारात दिशा दाखवते. आशेच्या शक्तीवर विश्वास ठेवा. मैत्री ही जीवनाची अमृत आहे. एक खरा मित्र हजारो पुस्तकांपेक्षा अधिक शिकवू शकतो. आनंद हा आपल्या आतून येतो, बाहेरून नाही. आपल्या आत्म्याच्या आनंदाला सामोरं जगासमोर उजाळा द्या. सामर्थ्य हे शारीरिक नव्हे, तर मानसिक आहे. तुमच्या मनाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा. ते तुम्हाला अजिंक्य बनवेल. जीवनाची सौंदर्याची त्याच्या विविधतेत आहे. प्रत्येक अनुभव चांगला वाईट तुमच्या जीवनात समृद्ध करतो. आयुष्य एक संगीताचा कार्यक्रम आहे. प्रत्येक चढ उतार आपल्या काहीतरी शिकवतात. आपले कान उघडे ठेवा आणि प्रत्येक तालात जीवनाचं सौंदर्य बघा. आयुष्यातील खऱ्या यशाची किल्ली म्हणजे आपल्या भीतीवर मात करण्याची क्षमता. जेव्हा आपण आपल्या भीतीची सामना करतो, तेव्हा आपल्याला स्वप्नांची प्राप्ती होते. सुख-दुःख हे जीवनाच्या चढ उतारासारखं आहेत. ते स्वीकारून आपण आयुष्याच्या प्रत्येक क्षणांचा आनंद घेऊ शकतो. ज्ञान हे एक असीम सागर आहे. प्रत्येक नवीन गोष्टी शिकल्याने आपण आपल्या आयुष्याची दिशा बदलू शकतो. आयुष्यात धैर्य हे सर्वात मोठा गुण आहे. ज्याच्याकडे धैर्य आणि संयम ठेवून आहे, आपण कोणत्याही समस्येवर मात करू शकतो. प्रेम ही जीवांची सर्वात मोलाची भेट आहे. ते निस्वार्थपणे द्या आणि प्रत्येक क्षणाचा आनंद लुटा. आत्मविश्वास हा यशाचा मूलमंत्र आहे. आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा. आयुष्य एक चित्रकला आहे आणि आपण त्याचे चित्रकार आहोत. प्रत्येक ब्रश स्ट्रोकने आपल्या जीवनाला सुंदर बनवा. संघर्ष हे आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम शिक्षण आहे. ते आपल्याला सामर्थ्य, धैर्य आणि आत्मविश्वास शिकवतात. मित्रत्व ही अशी आयुष्याची सर्वात सुंदर भेट आहे. एक खरा मित्र आपल्या सुखदुःखात साथ देतो. आनंद हा आपल्या मनातून येतो, बाहेरून नाही. आपल्या आत्म्याच्या आनंदाला जगण्याचं कारण बनवा. आपल्या आयुष्याचे सर्वोत्कृष्ट संगीतकार आपणच आहोत. प्रत्येक स्थितीत सूर लावून आपल्या जीवनाचं संगीत सुंदर बनवा. आपल्या स्वप्नांची पाठपुरावा करणं हे जीवनाच्या सर्वात सुंदर प्रवासातील एक धाडसी बना आणि आपल्या स्वप्नांचा पिछा करा. श्री स्वामी समर्थ. झाडे लावा, झाडे जगवा, माती वाचवा, पाणी वाचवा, सेव अर्थ. आणि मनात स्वामींबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.